नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा भाग खास आहे. पुढच्या आठवड्यातच संक्रांत आहे. संक्रांतीसाठी जी भोगीची भाजी बनवतो ती रेसिपी आज आपण बघणार आहोत. आजचा भाग खास का आहे, मी तुम्हाला माझ्या गच्चीवरच्या बागेत घेऊन आलेली आहे आणि आपण ही रेसिपी इथे जी चूल केलेली आहे त्या चुलीवर करणार आहोत. अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात. आज आपण भोगीची भाजी बनवतोय, तर त्याला भोगीची भाजी म्हणतात, लेकरूवाळी भाजी म्हणतात किंवा संक्रांतीची भाजी म्हणतात आणि अजूनही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने त्याला उल्लेखलं जातं. तुम्हाला काही वेगळं नाव माहिती असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पटकन बघून घेऊयात. भोगीच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे वांगी. मी 4 चिरून घेतलेले आहेत. असे मोठे मोठे काप केलेले आहेत त्याचे. त्यात गाजरही असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि ते काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत. हरभरा घेतला आहे, अर्धी वाटी हरभरा, ओला हरभरा सोलून घेतला आहे. मटार घेतलेत अर्धी वाटी, पावटा घेतला आहे अर्धी वाटी. हा संक्रांतीचाच घेवडा आहे. असे फुगीर शेंगा असते ती अर्धी वाटी घेतली आहे, शिरा काढून त्याच्या. हे अर्धी वाटी बोरं घेतली आहेत चिरून. ही भाजी झाली आपली. भाजीसाठी लागणारे मसाले आणि फोडणीसाठी साहित्य आपण आता बघून घेऊयात. हे मी कारळ, तीळ आणि दाणे असे भाजून घेऊन बारीक केलेत मिक्सरला. प्रत्येकी 2 टेबलस्पून आहे. हे ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी. हळद. हा काळा मसाला आहे. तुम्ही गोडा मसाला वापरू शकता किंवा कांदा लसूण मसालाही वापरू शकता. हा काळा मसाला 2 टेबलस्पून घेणार आहे मी. मोहरी, हिंग आणि लाल तिखट, थोडंसं कलरसाठी लाल तिखट घेणार आहे. हा लसूण आपण बारीक करून घेतला आहे मिक्सरला आणि कोथिंबीर. ताजा कढीपत्ता मी माझ्या बागेतूनच घेते आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जो आंब्याच्या पेटीचा पेंडा येतो ना, ज्याच्यात आंबे येतात, त्या पेटीत भाताचा पेंडा असतो, हा आपण लावून घेतोय चुलीमध्ये, जेणेकरून काय होतं, चूल पेटायला मदत होते. माझ्याकडे काही नारळाच्या फांदीचे काही वाळलेली पानं आहेत, ती पण आपण घेतोय. अशा सगळ्या गोष्टींनी आपण ही चूल सुरू करू. आणि मग माझ्याकडे काही नारळाच्या शेंड्या आणि करवंट्या आहेत, त्या आपण घेणार आहोत. तर यांनी आपली चूल आपण पेटवणार आहोत. चूल आपण पेटवून घेतली आहे. त्याच्यावर भांडं ठेवलं आहे आणि त्यात 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण फोडणी करून घेऊयात. चला, तर आपलं तेल तापलेलं आहे, तर आता आपण फोडणी करून घेऊयात. प्रथम मोहरी, मोहरी तडतडली ह्या कढीपत्ता, 2 टेबलस्पून लसणाची पेस्ट टाकतो आपण,
थोडीशी हळद, हिंग, 2 चमचे काळा मसाला, आणि अर्धा चमचा लाल तिखट. मागे तुम्हाला आवाज येत असेल तर मुलं खेळत आहेत. आता यात आपण भाज्या टाकून घेऊयात. गाजर वांग टाकलं आहे, मटार टाकला, हा पावटा आणि हा ओला हरभरा. आणि आपली संक्रांतीची घेवड्याची शेंग. हे छान परतून घेऊयात आपण. ही भाजी छानच लागते एकदम. परत चुलीवर आणि मातीच्या भांड्यात, मग त्याची चव अजून छान अशी उभारून येईल. हे छान परतून घेऊयात आपण. बोर टाकूयात, बोर राहिलं होतं आपलं. हे छान परतून घेऊयात. या भाज्या आत्ताच का खाव्यात याचं मला असं विशेष काही कारण माहिती नाही आहे. शास्त्रात सांगितलं जातं की निसर्गानुसार फळं आणि भाज्या खाव्यात, की ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या पिकतात, जी फळं पिकतात त्या सीझनमध्ये ते खावं. तर हे कारण मला वाटतं की या सीझनमध्ये हे सगळं येतं, त्यामुळे हे या सीझनमध्ये हे खाल्लं जातं. ही भाजी आत्ताच का खावी याचं काही कारण तुम्हाला माहिती असेल तर खाली मला कमेंट करून सांगा. ही भाजी आपण छान आता परतून घेऊयात. याला असं झाकण ठेवून थोडा वेळ वाफ देऊयात, म्हणजे ती छान अशी मऊ शिजत जाईल. मधून मधून हलवायला हवं आहे, कारण खाली लागायला नको हे. कारण चुलीच्या धगेचा अंदाज येत नाही की म्हणून मधून मधून हलवत राहूयात. आता आपण यात हे कारळ, तीळ आणि कूट असं मिश्रण टाकूयात आणि खोबरं. थांबा, हलवत. आणि हे छान हलवून घेऊयात. मगाशी टाकलं असतं तर ते खाली लागलं असतं, म्हणून आत्ता टाकते. आणि हे छान परतून घेऊयात आपण. आणि आत्ता थोडी कोथिंबीर टाकूयात. शेवट परत थोडीशी टाकूयात नंतर. आता यात आपण टाकणार आहोत गरम पाणी. आपल्याला भाजी कशी पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं. आपण यात थोडासा गूळ घालूयात. मग अशी गूळ सांगायचा राहिला, थोडासा गूळ घालूयात. कोणाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. मी यात बटाटा नाही घातलेला कारण मला नको होता. तुम्हाला हवा असेल तर घाला. तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्याही घालू शकता तुम्ही. आणि आपलं मीठ राहिले तर चवीनुसार मीठ. याला उकळी आली की आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊयात, म्हणजे ती छान शिजली जाईल. उकळी यायला लागली आहे. याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊयात. झाकण ठेवते, भाज्या आपल्या छान शिजतील. त्यातला पावटा शिजला
की आपली भाजी झाली, की भाजी आपली तयार झाली आहे. तर शेवट कोथिंबीर घालूयात आपण. मस्त ताजी कांद्याची पात काढून घेते. ओके मित्रांनो, तर आज संक्रांतीची ही भाजी, मस्त तिळाची भाकरी आणि लोणी आणि सोबत ताजी तोडलेली कांद्याची पात, हे सगळं टेस्ट करण्याची जबाबदारी आज माझ्यावर आहे. तर भाग्यवान आहोत आपण की हे सगळं आता खायला मिळतं आहे. मस्त चुलीवरचं मातीच्या भांड्यात खायला मिळतं आहे. अगदी भाकरीपासून ते या भाजीपर्यंत सगळं मस्त चुलीवर बनवलेलं आहे. चला पहिला घास घेऊन पाहूया. मस्त लोणी लावल्या भाकरीला. या थंडीत भाकरी जराशी थंड झाली, भाजी छान गरम आहे. पहिला घास. सुंदर. चुलीवरची जी चव असते ना, ती सगळी चव त्या भाजीत उतरली आहे. थंडीचं हे वातावरण, हा चुलीचा तो वास, अतिशय सुंदर वातावरणात हे जेवण आता सगळं संपवायचं आहे. मस्त वाटतं आहे. तुम्हीही ही भाजी नक्की करून पहा. आणि रेसिपी तर स्वातीने तुम्हाला सांगितलीच आहे, दाखवलीच आहे. ही भाजी नक्की करा आणि त्या भाजीचा आनंद घ्या. आणि जर तुमच्याकडे चूल असेल तर मी तुम्हाला सांगेन, चुलीवर नक्की करून पहा. चला, तर मी आशा करते की हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण सगळेजण व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की बनवून पहा. आता भेटूयात पुढच्या एका नवीन भागात एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.